रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण आता भुईमुगाचं ज्या काय शेंगा म्हणजे भुईमुगाचं हार्वेस्टिंग करायला लागलो आहे. तर अशा पद्धतीने ह्या शेंगा आपण अशा काढले आहेत आणि ह्या अशा शेंगा काढून ह्या अशा थोड्या एक 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 तोडावं लागतं. आता पाऊस जवळ आला आहे आणि पाऊस जवळ आल्यामुळं मान्सून जवळ आल्यामुळं ह्यांचं आता सुकण्याचा मोठी अडचण आहे. तरी पण जेवढं आपल्याला असं काढता येईल तेवढं असं काढून आपण हे आता सुकवायचे आहेत. ह्या अशा सुकवल्यानंतर हे बघा इकडं आपण अशा यांना सुकवलं आहे. अशा पद्धतीने यांना सुकवायचं आहे आणि सुकवून झाल्यानंतर मग त्यांना आपण घाण्यावर जो घाणा असतो तेलाचा त्या घाण्यावर आपण कशा पद्धतीने याचं तेल काढायचं आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. आणि हा पूर्ण व्हिडिओ पहा कशा पद्धतीने आपण सेंद्रिय भुईमुगाचं जे तेल असतं बिना फिल्टरचं ते काढतो आणि ते आपल्याला वर्षभर पुरतं तेल. तर अशा पद्धतीने चला पाहू आपण कशा पद्धतीने ह्या तेलाचा पूर्ण प्रवास आपल्याला पाहायला मिळेल आता याच्यात. चला तर मग शेंगांच्या वरची जी काय फुलपाट आहेत ते अशी मशीनमध्ये घालून काढून घ्यायचे आहेत. ह्या शेंगा घातलेल्या आहेत वरती हप्परमध्ये. तर अशा पद्धतीने ही शेंगदाणे त्याच्यातले काढून घ्यायचे. ती टरपालं वगैरे जातात पाठीमागं बाहेर उडून हवेच्या प्रेशरनं. तर आता हे आपण काय केलं आहे शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत. आता सोलून घेतल्यानंतर हे जो घाणा आहे त्या घाण्यामध्ये हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. असे आतमध्ये शेंगदाणे घातले जातात. आणि ही खूप जुनी कला आहे. पहिली लाकडाचे घाणे असायचे आणि लाकडाच्या घाण्यात अगदी बैलानं हे घाणे फिरवले जायचे. आता आधुनिकीकरणामुळं थोडंसं आता याला यांत्रिकी स्वरूप आलं आहे आणि लाईटच्या मोटरच्याद्वारे हा जो घाणा आहे हा फिरवला जातो. आणि याला असं फिरवलं जातं की आतमध्ये त्याला फिरवून गोठून त्याच्यातलं तेल बाहेर यावं लागतं. मग त्याचं टेम्परेचर पण खूप वाढतं, गरम होतं आणि गरम झाल्यामुळं त्याच्यातलं तेल काय होतं मग खाली येतं ते गुरुत्वाकर्षण बलामुळं किंवा त्याचा सायपन सिस्टम कशी असते तशा पद्धतीनं ते येतं. तर असं हे तेल त्याच्यातून थोडीशी जी काय मिक्स असणारं त्याच्यातलं जे शेंगदाण्याचा जो काय पेंडीसारखा तो थोडासा भाग आहे म्हणजे त्याच्यातनं तो थोडा खाली येतो, तो फिल्टरमध्ये जाळीमध्ये अडकतो. आणि आता ही बघा ही आता तेल काढून ही जी पेंड आहे म्हणजे हा जो तेल निघाल्यानंतर ही पेंड जी काढली जाते ही पेंड जनावरांना आम्ही ती माशांना आणि जनावरांना आमच्या कामधेनू आणि राधाला देतो. आणि जे मासे आपण पाळलेले आहेत त्या माशांना पण ही पेंड उपयोगात येते. एकदम चांगलं प्रोटीन असतं या पेंडीमध्ये. शेंगदाण्यांचा जो काय सगळा चोथा राहिलेला असतो आपण तेल काढून घेतल्यानंतर. तर अशा पद्धतीनं याचा दुहेरी उपयोग होतो की ही जी पेंड आहे ही जनावरांना आरोग्यदायी असते, त्याच्यात जास्त प्रोटीन्स असतात. आणि अशा पद्धतीनं हे थोडंसं पाणी त्याच्या आतमध्ये थोडंसं त्याला पेस्ट व्हावी त्याची म्हणून थोडंसं पाणी वापरलं जातं त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं हे जे सह्याद्री हे बघा आता ही पेंड आहे याच्यामध्ये पेंड तयार होते याची. आणि ही पेंड तयार करायचं मशीन आहे. याच्यामध्ये ही तो जो काय लगदा त्याचा उरतो जो चोथा राहतो शेंगांचा तो या मशीनमध्ये टाकून फिरवला जातो. आणि फिरवून ही अशा पद्धतीची पेंड खपरी पेंड ही बघा अशी बाहेर येते. ही खूप गरम आहे आता त्याचं टेम्परेचर त्याला पिळून काढल्यामुळं वाढलेलं असतं आणि त्यामुळं त्याच्यातलं तेल बाजूला निघतं. तर अशा पद्धतीने ही पेंड हा त्याच्यातला अजून एक प्रोडक्ट आपल्याला शेंगदाण्यापासून तेल देखील मिळतं आणि जनावरांना पेंड देखील मिळते. तर ही पेंड जनावरांना खूप आवडते. पावसाळ्यात जनावरांना ही पेंड दिली जाते. त्याच्यामुळं त्यांचं हे उबदार राहतं. त्यांना जो काय पावसाळ्याचा संसर्ग होत असतो तर ते त्या पद्धतीनं त्याला विरोध करण्यासाठी ही उपयोगी येते प्रोटीन्स असल्यामुळे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात. तर अशा पद्धतीनं हे तेल याच्यातून आता आलेलं आहे बाहेर. तर हे तेल फिल्टर केलेलं नाही आहे, हे डायरेक्ट कच्चं तेल
आपण आपल्या जेवणात, दैनंदिन जेवणात वापरतो असं बिना केमिकल तेल नेहमी सेवनात असणं गरजेचं आहे. चला मग तर आपण आता तेल कसं जे आपण काढतोय हे सगळं पाहिलं आहे आपण. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, इतरांनाही पाठवा की सेंद्रिय तेल कशा पद्धतीने निघतं आणि हा जे बिना फिल्टरचं जे तेल असतं ते आरोग्यासाठी पण चांगलं असतं. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर इतरांच्यापर्यंत हा पोहोचण्यासाठी त्याला शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला अजून एक नवीन येणारा पुढचा व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि लाईक देखील करा. सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगशी कनेक्टेड रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.